मन मंदिरा ते जाने हो मन मंदिरा ते जाने उजळून घे साधका मन मंदिरा ते जाने उजळून घे साधका संवेदना संवेदना संवादे सहवेदना जपताना मन मंदिरा ते जाने उजळून घे साधका मन मंदिरा तळहाताच्या रेषानी सहज सुखा का भोगी कुणी तळहाताच्या रेषानी सहज सुखा का भोगी कुणी स्वयं प्रकाशी तू तारा चैतन्याचा गाभारा भर पंखातून स्वप्न उद्याचे भर पंखातून स्वप्न उद्याचे झेप घेरे पाखरा उजळून घे साधका मन मंदिरा ते जाने उजळून घे साधका मन मंदिरा मन मंदिरा मन मंदिरा
thank you, sir. Nextly, I would like to ask Sajra sir to please felicitate Sanjay Gawale sir, AAPI of Panala. Lastly, I would like to ask Sajra Matugade sir again to please felicitate Namdev Dangade sir, PSI of Koliwadi. व्यासपीठावर बाकीचे आणि ऑफ द डायस अँड ऑन द डायस जितके डिग्निटरीज आलेत त्यांचा मी फार फार आभारी आहे की त्यांनी मला इथे बोलवलं आणि ही संधी दिली तुमच्याबरोबर संवाद साधण्याची. पेरेंट्सचं सुद्धा फार फार स्वागत. मी आता फोर्ट इंटरनॅशनलला जॉईन झालो म्हणजे ह्या फॅमिलीचा एक भाग झालो आहे म्हणून मी ॲड्रेस करतो आहे आता. तर त्यांच्या वतीने सगळ्या पेरेंट्सचं स्वागत इथे. एक मुख्य कारण माझं इथं येण्याचं आणि ह्या फॅमिलीला जॉईन करण्याचं ते सांगू इच्छितो मी. कारण ह्याच परिसरात 2 वेळेला मी रिबिन कापलेले आहेत डिफेन्स अकॅडमीच्या नावाने. आणि पण ती कमिटमेंट जी होती ती नव्हती, त्याचा फॉलोअप नव्हता. म्हणून मी हे बंद केलं होतं की मी कुणाला सपोर्ट करेल किंवा डिफेन्स अकॅडमीच्याबद्दल मी जुळेल कुठेतरी. 1 महिना जवळजवळ 5-6 मीटिंग्सच्या नंतर आपले चेअरमॅन जे आहेत सर्जेराव सर आणि दिशा मॅडमच्या बरोबर 5-6 मीटिंग झाल्यानंतर मी हा निर्णय घेतला की मी ह्या इन्स्टिट्यूशनला जॉईन करेल. त्याचं एक मुख्य कारण म्हणजे असं की त्यांची जी कमिटमेंट आहे, एम आहे आणि विजन आहे आणि ते पुढं करण्याचं म्हणजे डिफेन्स अकॅडमी नुसतं फक्त NDAसाठी नसून त्यांचं विजन जे आहे ते NDAमधून ते आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, त्यानंतर कोस्ट गार्ड, त्याच्या व्यतिरिक्त जे काही डिफेन्स फोर्सेसमध्ये अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहे त्याला एक्सपॅन्ड करणं आणि त्यानंतर हे ऑफिसर कॅटेगरीसाठी मेन एम आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त मी त्यांना सजेस्ट केलेलं आहे की आपण अग्निवीरची जी एक नवीन स्कीम आहे त्यासाठी सुद्धा आपण मुलांना तयार करूया किंवा बाहेरचे जितके पण आपल्याकडे जॉईन होतील त्यांना तयार करायचं आहे. एक नेगेटिव्हिटी आली होती म्हणजे सांगितल्यानंतर काही करत नव्हते किंवा जुळत नव्हते म्हणून. तर कारण होतं त्यामुळे मी जरा ह्या डिफेन्स अकॅडमीमधून दूर गेलेलो होतो. पण त्या सिटिंग्समध्ये मला कळालं की काय विजन आहे आणि ते कुठपर्यंत जायचं आहे आपल्याला. आणि त्यांचं जे विजन आहे की ते पूर्ण ह्या परिसरातलेच नव्हे, फक्त रेस्ट्रिक्टेड फक्त आपल्या जिल्ह्यासाठी किंवा डिस्ट्रिक्टसाठी किंवा स्टेटसाठी नव्हे नसून हे कंप्लीट नॅशनल लेवलपर्यंत आपल्याला घेऊन जायचं आहे. आणि मी त्यांना आत्ताच ॲश्युरन्स देतो इथलची जी काय कमिटी आहे की आपण हे साध्य करणार आहोत. ती इथलची जी टीम आहे ती सक्षम आहे. तुम्हाला सर्वांना माहीत आहे दिशा मॅडम आणि आपले जे चेअरमॅन आहेत त्यांची जी सुरुवात झालेली आहे त्यावरनंच तुम्ही आकलन करू शकता की त्यांची विजन काय आणि त्यांचं कमिटमेंट काय आहे. आडाखा आता ते दिल्या जातील आपल्याला, ते रिझल्ट्स वगैरे येतील आणि नक्कीच आपण ते साध्य करणार आहोत. पेरेंट्सचं खूप ह्याच्यात कोऑपरेशन लागेल.
आमची टीम जी आहे आम्ही आता परत पुन्हा म्हणजे बिल्डअप करणार आहे, जी आहे ती चांगलीच आहे. पण वेरियस बाकीचे प्रोग्राम्स जेव्हा सुरू करू तेव्हा वेगवेगळे टीम्स त्यासाठी आणल्या जातील आणि नक्कीच आपण हे एक नॅशनल लेवलपर्यंत तरी ती स्कूल जी आहे ती आपण घेऊन जाऊ. पेरेंट्सला एक रिक्वेस्ट आहे की कारण लेट होणार आहे, तुम्ही इथून जाताना वगैरे प्लीज जाताना सेफ्टी बाळगा, नीट पोचा घरी. आणि दुसरं म्हणजे ह्या प्रोग्रामला शेवट म्हणजे जास्त वेळ घेणार नाही कारण अजून स्पीकर्स वगैरे पण आहेत आणि चीफ गेस्ट पण येणार आहेत. पेरेंट्सबरोबर मी रिक्वेस्ट केली आहे चेअरमॅनला की पेरेंट्सच्या बरोबर एक सेपरेट संवाद मला साधायचा आहे. म्हणजे तुम्हाला जास्त वेळ देऊन आमची काय विजन आहे आणि आम्ही त्या विजनला कसं साध्य करणार आहे स्टेप बाय स्टेप हे सगळं तुम्हाला सांगायचं आहे मला. आम्ही इच्छितो म्हणजे तुम्हाला एक कळून येईल की काय एक आराखडा जो आहे आपला पुढं जाण्याचा तो कसा असणार आहे. ह्या कार्यक्रमासाठी ज्या लोकांनी सगळ्यांनी मेहनत केली, कंप्लीट टीम, टीचिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ आणि मुलं यांचं आपण खरंच कौतुक केलं पाहिजे. त्यासाठी जोरदार टाळ्या. आणि ही अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल फार फार आभारी. थँक्यू. जय हिंद. First and foremost, a warm welcome to all the dignitaries on the stage. I would like to welcome our chief guest, DYSP. I would also like to welcome Mr. Bajirao Mathugade sir, followed by Colonel sir, Amit Kauthekar sir, Abhilasha ma'am. This evening is really an evening where we are going to showcase all the particular children draped in different colors to ensure that my parents, the parents of my children, are really going to know that their children are in safe hands, really doing well, not only academically, but also for an all-round development. As a parent, what do we actually expect from a school? We expect them to take care of your child. We expect the school to nurture the child not only for academic excellence, but also to ensure that the child has done an all-round development. Yes, we in Fort International Academy and Ekalavya, both the schools which are run by ESMG, we are proud to say that we ensure that our children are given all sort of training, whether it is academic or it is all-round performance. We ensure that our children are trained for all the competitive examinations, not only after 10th, but from the tender age. We give them the particular training in such a way that they really love to learn. Because teaching is a very simple thing, but making the child love to learn is more important. So we ensure that the children really like to learn. I would like to give a small example. The children love to learn with my teachers. I'm very proud of my team. The children love to learn with my teachers because my teachers ensure that even the boring subject like science is taught in rhymes. So this is the way we really ensure that our children love to learn. So one of the things that parents are always worried is whether my child is really taught in the right way. Yes, I want my parents to know that we are taking every small responsibility of your child. Even if your child is not in a position to express himself, all my faculty members and all my teachers talk to them time and again to know whether they are really comfortable. I'm confident
that there are parents who will share that we as teachers and faculty members bring a very beautiful bond. We build that bond with the children. We understand their problems and we solve them then and there. We always ensure that the child gets what they want. We don't force the children for anything. We get to know what exactly they want and we ensure that that is delivered to the child. Here I am to tell that Ford International Academy and Ekalavya, both the schools which are run by ESMG, are taken care of from the sports point of view, from the academics point of view, and that's the reason we have decided with the NDA cell in which we have Colonel Pawar with us, who is taking care of this cell to ensure that the children get proper SSB training. SSB training is one of the trainings which are not available in and around Kolhapur on authentic basis. So we are very happy and proud to have Colonel Pawar with us, and all the academics that are necessary to be delivered to the children are not only based on the textbooks, but we ensure that they have a found base and the foundation is made perfect. We give them extra lectures on the foundation that is required for the examinations they have to give after 12th standard. These particular examinations include IIT JEE, NEET and NDA. The foundation for which has to be strong, not after 10th, but then the foundation we say has to be strong right from their 5th and 6th standards. So we include all the particular subjects which are there with respect to the foundation so that the children really are comfortable when they study these extra questions for the extra examinations. Actually, I'm very thankful to all the parents who have been supportive in this particular concept of foundation course for the children, because every time we have a parents meeting, our parents are very meticulous in asking us whether we are really doing this over here. And we promise them that yes, we are, and not only promise, we ensure that we fulfill this promise that we have made to them by giving the children all that extra which is needed for these competitive examinations. I would only request all the parents, I don't want to talk much, but then I want to request all the parents that this support of yours is not only going to motivate your child, but it is going to motivate us. You all are going to have your children with you all for the next 5 days. I request you all, please do talk to them. Talk to them and get to know whether we are really delivering what we have promised. I'm very confident that your child is really going to give you a very satisfactory answer. I'm not saying this just for the time's sake, but I have a one-to-one relation with every child studying in this school. With every child. I have a one-to-one relation and I ensure that he or she gets according to their levels of understanding. So it is not only a school for children who know best, it is a school for children to understand if they are not at that particular level. So dear parents, please do have a talk with your children, and when we meet for the parents meeting, do speak to us openly so that we can help you better to make your child better. Thank you very much. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या परिसराचे DYSP रायबोले सर, आमचे दुर्दैवाने मला नाव माहीत नाही सर,
मंचावरती उपस्थित सर्व मान्यवर मंडळी, आमचे एन टी टी स्कूल मॅनेजमेंट ग्रुपचे चेअरमन, डायरेक्टर, आमच्या सर्व शाळांचे प्रिन्सिपल आणि उपस्थित सर्व पालकवर्ग, आजच्या या कार्यक्रमासाठी तुम्हा सर्वांचं एन टी टी स्कूल मॅनेजमेंट ग्रुपच्या वतीनं स्वागत करताना लिटरली खूप आनंद होतो आहे. आणि तुम्हा सर्वांसमोर बोलताना थोडंसं एक स्वाभिमान म्हणू किंवा अभिमान म्हणू, या दोन्ही गोष्टी वाटत आहेत. थोडासा कार्यक्रमाला काही डिले झाला, पण तुम्ही ज्या पेशन्सनं या सगळ्या गोष्टी अगदी आनंदाने स्वीकारता आहात, एक गोष्ट लक्षात येते की आपण सर्वजण सुज्ञ पालक आहात. सुज्ञ पालक मी एवढ्यासाठी म्हणलं, सगळेजणच किंवा सर्वत्रच तुम्ही जर बघितलं असाल तर मुलाला आपण शाळेत घालतो, याच्या पाठी तुमचं आणि आमचं सर्वांचं एकच ध्येय असतं, ते म्हणजे मुलाचं चांगलं होणं. मुलाच्या भविष्यामध्ये जे काय असेल ते चांगलं होणं हा आपल्या दोघांचाही मोटिव्ह आहे. दुर्दैवाने या सगळ्या गोष्टी अचीव करत असताना काही वेळेला तुम्हाला, काही वेळेला आम्हाला काही ऑब्स्टॅकल्स असतात, काही अडथळे असतात, आणि या अडथळ्यावरची मात करत असताना बऱ्याच समस्या येतात. मला तुम्हाला सर्व सुज्ञ पालकांना एक विनंती करायची आहे. पालक हो, आपला एन टी टी स्कूल मॅनेजमेंट ग्रुप हा जो आहे, एज्युकेशन हे आमच्यासाठी व्यवसाय नाही आहे. वी आर पॅशनेट. आमचं ते पॅशन आहे, ती आमची आवड आहे. सकाळपासून ते रात्री झोपेतोपर्यंत, जेव्हा झोप येते तेव्हापर्यंत फक्त आणि फक्त आम्ही शाळा विद्यार्थी आणि याच्यातून आपल्याला प्रॉडक्टिव्ह आउटपुट कसं मिळेल याच्यावरतीच काम करतो. बिलीव्ह मी, नेव्हर गेट. म्हणजे आपण दररोज सकाळी 9:30 वाजता शाळेमध्ये, म्हणजे 9:30 वाजता शाळेमध्ये असतो. हे सगळं करत असताना मुद्दाम तुम्हाला मला विनंती करायची आहे की काही ज्या समस्या किंवा काही जे अनुभव येतात ते थोडेसे, बहुतेक पालक फार सुंदर आहेत, फार कोऑपरेटिव्ह असतात, फार चांगले असतात, कारण त्यांना माहिती आहे. दुर्दैवाने काही पालक ज्याच्यातून थोडंसं सगळी सिस्टम डिस्टर्ब होते, सगळं एन्व्हायरमेंट खराब होतं. या सर्व पालकांसाठी मला विनंती करून सांगायचं आहे, पालक हो, आत्ता आपली जी मुलं आहेत, ही मुलं एका फेजमधून बाहेर आलेली आहेत. प्रत्येकाच्या मनामध्ये एज्युकेशन शिकायला पाहिजे, सर्वांना कळतं. वाचायला पाहिजे, सर्वांना कळतं. नीट वाचता यायला पाहिजे, सर्वांना कळतं. पालकांना कळतं, शिक्षकांना कळतं, सगळ्यांना कळतं. पण करताना कोण दिसत नाही, किंवा जे दिसतं त्याचं प्रमाण फार कमी आहे. आणि या सगळ्यासाठी आम्ही सर्वांनी एकत्र, कारण ती मुलं आमची, तुमची नव्हे, ती मुलं आपली आहेत. ते बाळ तुमच्या घरी आल्यानंतर ते बाळ तुमचं असतं, आणि इथं जेव्हा शाळेमध्ये तेव्हा ते बाळ आमचं असतं. जे आम्ही जितक्या अभिमानाने किंवा जितक्या विश्वासाने मी बोलतो, तर त्याचं आम्ही हितच चिंतत असतो. आणि हे करत असताना कमी अधिक प्रमाणात, जसं आपण म्हणलं की या मुलांच्या मनामध्ये किंवा जे सगळं आता एन्व्हायरमेंट आहे, या सगळ्यातून चांगुलपणाची वाट आपण मार्गक्रमण करत असताना काही ज्या समस्या येतात, त्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत की ज्याच्यावरती पालकांनी थोडंसं जाणीवपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, तुम्हाला जितकं बाळ तुमचं प्रिय आहे, त्यापेक्षा जास्ती बाळ तुमचं आम्हाला प्रिय आहे. आमच्या एका बाळानं चांगलं नाव लौकिक मिळवला तर आमच्या अख्ख्या ग्रुपचं ते नाव होतं किंवा प्रेस्टीज वाढतं, किंवा आम्हाला त्याचा सार्थ अभिमान वाटतो. आणि हे करत असताना हे साध्य करण्यासाठी काही वेळेला काही गोष्टी कराव्या लागतात, ज्याच्यामध्ये काही आपण थोडंसं ज्याला म्हणतो आपण धाडसानी एखादा निर्णय घेतो. या सगळ्यासाठी बहुतेक पालकांचं आम्हाला सहकार्य असतं. त्याबद्दल सर्व पालकांच्या बद्दल एकदा टाळ्या वाजवा, जोरात वाजवा प्लीज, कारण ते फार गरजेचं आहे. आजच्या घडीला आपल्या मुलांना मी पवार सरांच्या उभं बसलो होतो, आणि बघा त्यांचं म्हणजे ते आर्मी रिटायर होऊन किती ते वर्ष झाले, किती फिट आणि कसे डॅशिंग आणि आहेत. आता आमचे जर जे DYSP साहेब आले किंवा बाकीचे तुम्ही अधिकारी जर बघितलात, बघा की ते आता SP साहेब पद तर ते सिलेक्शन प्रोसेसमधून आलेले आहेत, आणि ते तुम्हाला सांगतीलच. पण मला सांगायचं हे आहे की आपलं जे ज्या प्रकारचं मुलांचं अनावश्यक पॅम्परिंग होतं, ते थोडंसं अवॉइड करणं गरजेचं आहे. आपल्या मुलांना आपण शिक्षणासोबत त्याचं आरोग्य,
आरोग्यासोबत बघा बेसिकली हे आरोग्य फारच महत्त्वाचं आहे. शिक्षण, आरोग्य, आरोग्यासोबत आपल्या मुलांना आपल्या ज्या काही गोष्टी सगळ्या असतात ना, जसं की तो भविष्यामध्ये आपल्याला आपला मुलगा कोणत्याही परिस्थितीमध्ये हारला नाही पाहिजे, खचला नाही पाहिजे, तो माघारी नाही पडला पाहिजे, तो एक फायटर झाला पाहिजे. तो जीवनाच्या शाळेमध्ये यशस्वी होण्यासाठी आपण सगळ्यांनी फक्त शाळा नाही काम करू शकत. तुमचं सहकार्य आणि शाळेचं जे आपलं स्कूल मॅनेजमेंटचा जो सगळा स्टाफ आहे, मला या सगळ्या स्टाफविषयी या फोर्ट आणि एकलव्यच्या खूप अभिमान आहे. फार डेडिकेटली आणि फार पंक्च्युएटपणे ते काम करतात आणि सगळेजण रिझल्ट ओरिएंटेड 100% फोकस देऊन काम करतात. इट्स नॉट लाईक दिवस आला नाही गेला अशा प्रकारचं नाही. डेली रिव्ह्यू होतो. तुमच्या मुलाचं पण लक्षात घ्या, हे शिक्षण जे असतं या माध्यमातून जे रिझल्ट येतात ते एका दिवसात किंवा एका महिन्यात रिझल्ट दिसणार नाही तुम्हाला. थोडे पेशन्स ठेवा. येत्या काळामध्ये फोर्ट इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी आपल्याला आपलं स्वतःचं, आपल्या पालकाचं, आपल्या शाळेचं नाव देश पातळीवर उज्ज्वल केल्याशिवाय राहणार नाही याची मी तुम्हाला खात्री देतो. आणि आज या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण ते पेशन्स ठेवून सर्वांनी थांबलात, सगळ्यांनी उपस्थित राहिलात, सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा आणि मला बोलायची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. Thank you so much, sir, for your valuable words and inspiring insights. Now, I would like to call upon our chief guest, DYSP Arvind Raiboli, sir, to come on the dais and speak up a few words. आजच्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित रिस्पेक्टेड कर्नल प्रशांत पवार सर, प्रिन्सिपल जीवन कुलकर्णी सर, दिशा पाटील मॅडम, आत्ता ज्यांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं श्री BM माटुगडे सर आणि माझ्यासोबत आलेले माझे फेलो ऑफिसर्स, थँक्यू व्हेरी मच. मला या ठिकाणी इन्व्हाइट केलं आणि बोलण्याची संधी दिली. खरं तर मेन प्रोग्राम आपला कल्चरलचा असतो, ज्याची आता सगळेजण आतुरतेने वाट बघतायत. त्यामुळे माझं कॉलेज शाळा प्रशासनाला सांगणं आहे की त्यांना जास्त वेळ देऊ देत आपल्या स्पीचेसपेक्षा. बघा ॲप्रिशिएट केलं त्यांनी. माझा परिचय देतो. मी अरविंद रायबोले, प्रोबेशनर DYSP, कोडोली पोलीस स्टेशनचा इन्चार्ज आहे सध्या. इथं येण्याचं प्रयोजन माझं आपल्याशी म्हणण्यापेक्षा विद्यार्थ्यांशी संवाद साधता येईल अशा पद्धतीचं होतं. पण मला ऑडियन्समध्ये विद्यार्थ्यांपेक्षा पालक जास्त दिसत आहेत, तर मी त्या अनुषंगानं दोन गोष्टी बोलेल. बेसिकली आय वुड लाईक टू कन्फेस दॅट आय एम नॉट गुड ओरेटर, बट वॉट एव्हर आय वुड से फ्रॉम माय बॉटम ऑफ हार्ट. बघा, एक पोलीस ऑफिसर म्हणून, त्यापेक्षा एक भारताचा नागरिक म्हणून, एक जबाबदार नागरिक म्हणून मला काही गोष्टी आपल्याशी शेअर कराव्याशा वाटतात. इथं कर्नल साहेब पण आहेत. देशाचं रक्षण दोन पद्धतीनं केलं जातं. एक सीमेवरचा जवान, आर्मीचा असेल किंवा पॅरामिलिटरीचा असेल, तो सीमेवरती बाहेरच्या शत्रूपासून त्यांच्याशी लढून देशातील नागरिकांचं, देशाचं, भूभागाचं रक्षण करतो. आणि दुसरे असतात देशातील वेगवेगळ्या राज्यातील पोलीस, जे देशातल्या अंतर्गत गुन्हेगारी आणि इतर धोक्यांपासून, जसं दहशतवाद वगैरे आहे, याच्यापासून आपलं रक्षण करतात. तर ह्या सगळं सांगण्यामागचा उद्देश माझा आहे की हे सगळं करत असताना जवान, पोलीस आणि या देशातला प्रत्येक नागरिक, विद्यार्थी हा तेवढाच जबाबदार आहे देशाची कायदेव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी, कायद्याचं रिस्पेक्ट करण्यासाठी आणि देशाच्या कॉन्स्टिट्यूशनचं, दॅट इज द ॲपेक्स लॉ ऑफ इंडिया, त्या कायद्याचं रक्षण करण्यासाठी तेवढाच जबाबदार आहे. म्हणून फोर्ट इंटरनॅशनलनी मला बोलण्याची संधी दिली, ती मी स्वीकारली. कारण येणाऱ्या पिढीचे जे विद्यार्थी आहेत, ज्यांच्यामध्ये आपण भारत बघतोय पुढचा, त्यांच्याशी मला संवाद साधता येईल आणि त्यांच्याशी संवाद साधता पालकांशीही संवाद साधता येईल. 2-3 गोष्टी मी बोलेल. जसं मी सांगितलं की आय एम नॉट गुड ओरेटर, पण मला जसं दिसतंय की मी पोलीस पेशा स्वीकारल्याच्या नंतर एक नागरिक म्हणून जेव्हा आपण या गोष्टींकडे, समाजाकडे बघतो आणि एक पोलीस ऑफिसर म्हणून जेव्हा बघतो,
तेव्हा माझ्या समोर ज्या गोष्टी येतात त्याच्यातून मला काही गोष्टीबद्दल फार खंत वाटते की नवीन जी पिढी आहे, ज्याला आपण ज्युएनाईल म्हणूयात, यांच्यामध्ये इंस्टाग्राममुळे, सोशल मीडियाजमुळे गुन्हेगारीचं उदात्तीकरण वाढत चाललेलं आहे. ग्लोरिफिकेशन ऑफ क्रिमिनल्स, गँग्स, वेपन्स हे वाढत चाललेलं आहे. पालकांनी मुलगा काय स्टेटस ठेवतोय, कोणाला फॉलो करतोय याच्याकडे थोडंसं लक्ष ठेवलेलं बरं. दुसरी गोष्ट, नशेचं प्रमाण वाढतंय. नशा ही फार वाईट गोष्ट आहे. त्याचं पण ग्लोरिफिकेशन होतंय ॲक्च्युली गाण्यांमधून, हॉलिवूड बॉलिवूडमधून आणि रील्समधून. स्मोकिंगचं, ड्रिंकिंगचं याचं जरा ग्लोरिफिकेशन होतंय आणि त्यातनं गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळलं जातात विद्यार्थी. मग हे व्हायला नको. याच्यासाठी हे कसं चुकीचं आहे हे पालकांनी वेळोवेळी विद्यार्थ्यांच्या म्हणजे आपल्या मुलांच्या मनावरती बिंबवलं पाहिजे आणि त्याच्यापासून परावृत्त करण्याचा नक्कीच प्रयत्न केला पाहिजे. मी तुमच्या शाळेच्या प्रशासनालाही विनंती करेल की या अनुषंगाने सुद्धा आपण काही कार्यक्रम आयोजित करता येतील की मुलांमध्ये सेन्सिटायझेशन करता येईल की नशा कुठलीही कशी चुकीची आहे. नशा करावी, ज्ञानाची करावी, अभ्यासाची करावी, पॅशनची करावी, पण तशा नशा सहसा करत नाहीत आपले पोरं आजकाल. मी जरा स्ट्रेट फॉरवर्ड आहे, ग्रामीण भागातून आलेला आहे, माझं झेडपीमध्ये शिक्षण झालेलं आहे, त्यामुळे मी माझ्या भाषेतच बोलेल. बट आय एम ट्राईंग टू टॉक इन सोफिस्टिकेटेड लँग्वेज. ठीक आहे, रूल्स पाळले पाहिजेत, ट्रॅफिक रूल्स असतील. आता बऱ्याच ठिकाणी आपण ऐकलं असेल की पोलीस अडवतात वगैरे, पण आम्हाला अनुभव येतो की आम्ही कशासाठी अडवतो. एखाद्याच्या डोक्यावरती हेल्मेट नसेल आणि तो भरधाव वेगानं गाडीवरून चालला असेल आणि रस्त्यावर तो डोक्यावर जर आदळला तर काय होतं. मग आम्ही हेल्मेट घाला कशासाठी म्हणतो की एखादा तुमचा मुलगा, कल्पना करा, रस्त्यावरून चाललाय, मोठ्या स्पोर्ट्स बाईक वगैरे आपण देतोय, एखादा जर तो स्लिप झाला आणि डोक्यावरती आदळला आणि तो ICU मध्ये आहे, शेवटच्या घटका मोजतोय, तुमच्या भावना काय असतील. आणि म्हणून आम्ही म्हणतो हेल्मेट घाला. म्हणून आम्ही म्हणतो लहान मुलांना गाड्या चालवायला देऊ नका. स्वतःच्या मुलांचा आणि इतर पादचाऱ्यांचा किंवा इतरांचा जीव धोक्यात घालायचा नाही. हे एक उदाहरण सांगितलं कायदे पाळण्यासंबंधी, पण बऱ्याच पालकांचे पण आम्हाला फोन येतात की सर जाऊ द्या, सोडून द्या. पण हे तुमच्या सुरक्षिततेसाठी आहे. कायदे हे देशातल्या नागरिकांसाठी बनलेले आहेत, नागरिकांच्या लोकांच्या सुविधेसाठी बनलेले आहेत. कायद्याचं पालन झालं पाहिजे. मला वाटतं आपण आपल्या हक्कांबद्दल जेवढे जागृत आहोत तेवढेच जागृत आपण जर आपल्या कर्तव्याबद्दल असू. संविधानानं दिलेल्या मूलभूत हक्कांबद्दल आपल्याला माहिती आहे, पण मूलभूत कर्तव्यांची सुद्धा आपण जर जाण ठेवली तर बेटर राहील. आणि फार तुमच्या कल्चरल प्रोग्राम आणि हे इंटरॅक्शन याच्यामध्ये फार टाईम न घालवता मी थोडंसं विद्यार्थ्यांसाठी सांगेल की आयुष्य फार लहान आहे. आत्ता बघता बघता शाळेचा टाईम संपून जातो आणि म्हातारपण यायला लागतं. त्यामुळे आयुष्य एन्जॉय करा, मुलांचे कल ओळखा. पण याच्यामध्ये अडथळा येतो की ते गुरु ठाकूर म्हणतात की चौकट मोडून बघेन म्हणतो, मनासारखं जगेन म्हणतो, परी नेमका येऊन छळतो, प्रश्न एक कातील पण लोक काय म्हणतील. एवढा लोकांचा विचार नसतो करायचा. आपल्या मनाप्रमाणे इतरांच्या आयुष्यामध्ये, इतरांच्या स्वातंत्र्यामध्ये अडथळा न येऊ देता जगायचं असतं. आपलं आयुष्य फार लहान आहे, त्यातलं एक्झिस्टन्स खूप लहान आहे. बघा, मी एक वास्ट कॅनव्हासवरती मी आपल्याला सांगतो थोडक्यामध्ये. या युनिवर्समध्ये एक आपली आकाशगंगा आहे, दॅट इज मिल्की वे. त्याच्यामध्ये आपलं जे सौरमाला आहे त्यात एक सूर्य, एक 7 ग्रह, एक बटू ग्रह ज्याला आपण प्लेटो म्हणतो, राईट, अशा कितीतरी म्हणजे अब्जावधी सौरमाला आपल्या आकाशगंगेमध्ये आहेत, एका आकाशगंगेमध्ये. आणि अशा अब्जावधी आकाशगंगा युनिवर्समध्ये आहेत. ह्या आपल्या सौरमालेमध्ये, सोलर सिस्टममध्ये
इतर ग्रहापैकी एक ग्रह आहे पृथ्वी. या पृथ्वीवरती 71% पाणी आहे, 29% जमीन आहे अप्रॉक्स. आणि त्याच्यावरती कितीतरी 200-150 देश आहेत. त्यातला एक भारत देश आहे. भारतामध्ये एवढी मोठी राज्य आहेत, त्यातला एक महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत. त्यातला एक कोल्हापूर. कोल्हापूरमध्ये कितीतरी तालुके आहेत. त्यातला एक पन्हाळा, त्यात शेकडो गावं, त्यात हे एक लोकेशन, इथे एक शाळा. इथे शाळेमध्ये पटावरती मला माहीत नाही 1001 मुलं असतील. त्यातला एखादा विद्यार्थी, त्याच्यासमोर मी एक इंटरॅक्शन करतोय, तर मला शाळेतल्या एका कॉन्टॅक्ट आला की तुम्ही या आणि व्हॉट इज युअर अचिव्हमेंट. मी म्हटलं आता काय अचिव्हमेंट सांगायची. अचिव्हमेंट काय असते, रोज जगतोय, श्वास घेतोय, हीच मोठी अचिव्हमेंट म्हणायची. सांगायचं हे आहे मला की एवढ्या मोठ्या युनिव्हर्समध्ये आपला इगो आणि आपण फार क्षुल्लक आहोत. त्यामुळे स्वतःला फार सिरियसली घेऊ नका. मनसोक्त जगा आणि जगत असताना आपलं स्वातंत्र्य उपभोगत असताना इतरांच्या स्वातंत्र्यावर बाधा येऊ देऊ नका. एवढंच मी सांगेन. शेवटी मी बाबा आमटेंच्या 2 ओळी ऐकवून आपल्याला संपवतो. विद्यार्थ्यांच्या पोटेन्शियलसाठी मी सांगतोय की थांबला ना सूर्य कधी थांबली न धारा, आणि धुंद वादळास कोठला किनारा. दुःखाच्या मुलखातील हा प्रकाश यात्री, तुडवीत घरनिबिडातील त्या भयान रात्री. शापल्या शिळात प्राण जागवित आला, पांगळ्या मुठीत जिद्द आणि जखमातून ज्वाला, आणि जखमातून ज्वाला. या विद्यार्थ्यांमधून, लहान विद्यार्थ्यांमधून भारताचे सुजाण नागरिक घडवत, या कल्चरल प्रोग्राममध्ये आणि अशा कार्यक्रमांमधून विचारांचं, भावनांचं आदानप्रदान होऊन एक चांगला समाज निर्माण हो. आणि त्याच्यासाठी माझे 2 शब्द, आणि आपण सगळ्यांशी इंटरॅक्शन केल्यानंतर जे काही चांगलं निघेल त्यातून सगळ्यांचं भलं हो. फार वेळ न घेता, मलाही पुढचा कार्यक्रम आहे. कार्यक्रम म्हणण्यापेक्षा रोजच आमचे काही ना काही कामं चालू असतात. त्यात पण थोडासा टाईम ॲडजस्ट करून मी येण्याचा प्रयत्न केला. आपण मला बोलण्याची संधी दिलीत आणि हे चांगलं स्टेज दिलं, त्याच्याबद्दल प्रिन्सिपल दिशा पाटील मॅडम आणि कॉलेजचे सर्व पदाधिकारी या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो. आणि आपल्या कार्यक्रमासाठी, जो मेन कार्यक्रम आहे त्याच्यासाठी शुभेच्छा देतो. मला थांबता आलं असतं बेटर झालं असतं, बट थोडंसं रशमध्ये आहे, त्यामुळे मी आपली रजा घेतो आणि निघतो. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद.